नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे आपण व्हिडिओचा टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत की CET 2024 जी रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे. भरपूर जणांच्या याच्यावरती काय होतं की लक्ष होतं, लागून होतं. तर याची मी आज फायनल काय सांगणार आहे, या ठिकाणी डेट सांगणार आहे. ठीक आहे. तर भरपूर जण काय करत आहेत, या ठिकाणी CET रिझल्टची या ठिकाणी वेट करत आहेत. ठीक आहे. तर आज हा वेट संपणार आहे तुमचा. मी या ठिकाणी सांगणार आहे की तुमचा रिझल्ट कधी आहे. ठीक आहे. तुमचा रिझल्ट या ठिकाणी कधी लागणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की गुगल या ठिकाणी सांगत आहे काय. तर चला, त्याआधी चॅनलवर नसेल तर काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे. भरपूर जण लाईक करत नाही आणि सबस्क्राईब देखील करत नाही. आत्ताचा या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक देखील करा आणि त्यानंतर तुमच्या मित्रांना शेअर देखील करा. ठीक आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट या ठिकाणी करूया. ठीक आहे. तर पाहू शकता या ठिकाणी जर आपण 2023चं काही पाहिलं तर या ठिकाणी डायरेक्ट फिक्स रिझल्ट डेट अवेलेबल या ठिकाणी आलेली आहे. एक्झाम या ठिकाणी अशी झालेली आहे. म्हणजे मागच्या वेळेस 2023मध्ये जी एक्झाम आहे ती लवकर झाली होती. ठीक आहे. म्हणजे उशिरा झाली होती आणि ह्यावेळेस जे इलेक्शन कारणामुळे तुमची एक्झाम लवकर झालेली आहे, तुमचा रिझल्ट देखील लवकर आहे या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. 2024मध्ये जर आपण अपडेट या ठिकाणी घेऊन आलो तर तुमचा जो रिव्हील आहे, ठीक आहे, 2024चा जो रिव्हील आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवूया की रजिस्ट्रेशन तुम्ही केलं होतं की 16 जानेवारी. ठीक आहे. हे बरोबर आहे. 16 जानेवारी ते 15 मार्चमध्ये तुम्ही कधी पण रजिस्ट्रेशन केलं असेल. तुमचं ॲडमिट कार्ड अवेलेबल झालं तर 13 मार्चला. एक्झाम झाली ती तुमची 22 एप्रिल ते 17 मेमध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी एक्सपेक्टेड रिझल्ट डेट या ठिकाणी फायनल झालेली आहे 29 मे ते, आता 29 मे तर गेलेला आहे, मी फायनल डेट या ठिकाणी सांगणार आहे 29 मे ते 12 जून. ठीक आहे. तर आता पहा, आज आहे 1 तारीख. 1 ते 12 आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. तुमचा वेट फक्त किती 12 डेजचा आहे. ठीक आहे. 12 डेजचा आहे. आजची तारीख सोडून द्या तुम्ही, 1 तारीख. 2 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत पकडा. ठीक आहे. आपण समजा 2 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत पकडलं तर 2 दिवस सोडा, 10 दिवस राहिलेले. ठीक आहे. 10 दिवस राहिलेले आहे. मग या ठिकाणी मी आता एक्सपेक्टेड सांगतो 6 जून ते 12 जूनमध्ये तुमचा रिझल्ट 100% लागणार आहे. 6 जून ते 12 जून यामध्ये कधी पण लागू शकतो. म्हणजे 6 दिवसाचा तुम्हाला वेट आहे. तुम्हाला डायरेक्ट कधी व्हायचा रिझल्ट आपले गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण अपडेट आणणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रिझल्ट लागायच्या आधी आपण 2 दिवस व्हिडिओ बनवत असतो. ठीक आहे. त्यामुळे आत्ताचा सबस्क्राईब करा आणि तुमचे एक्सपेक्टेड डेट्स मी सांगितलेले आहे 6 जून व 12 जून या ठिकाणी एक्सपेक्टेड डेट आहे. या तारखेलाच 12च्या आतच रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. बाय.